श्री गुरूंची. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. कठोपनिषदाचा शांतीपाठ म्हणूया सुरुवातीला. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहि तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहि. ओम शांती शांती शांती. सर्वप्रथम सूर्यदेवाला नमस्कार करूया, ज्याच्या प्रसादाने हे कठोपनिषदाचे मंत्र याज्ञवल्क्य ऋषींच्या हृदयामध्ये स्फुरलेले आहेत. नंतर ज्याच्या माध्यमातून हे मंत्र आपल्यापर्यंत आले, वाजश्रवा ऋषी आणि त्यांचा पुत्र नचिकेता, त्यांनाही आपण वंदन करू. ते निमित्त ठरले, नाही तर हे एवढं मोठं अगाध ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलं नसतं. आणि वेदो नारायण जे आहेत त्यांना वंदन करून आणि आपल्या पुढच्या चिंतनाला सुरुवात करूया. परमपूज्य डॉक्टर काका यांना वंदन, परमपूज्य मंदताई यांना वंदन. आपण सर्व श्रोते ज्यांच्या हृदयामध्ये परमात्मा कायम स्थित आहे त्याला वंदन करूया. ग्रामदेवता, स्थानदेवता यांना वंदन. वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध, जेवढी काही विश्वात मंडळी आहे त्या सगळ्यांना वंदन करूया आणि आपण आपल्या आजच्या चिंतनाला सुरुवात करूया. थोडस कालचा जो एक छोटासा मुद्दा जो राहिला होता त्याला आपण पूर्ण करू आणि मग पुढच्या भागाकडे जाऊया. यजुर्वेदा संबंधी आपण माहिती बघितली काल, थोडक्यात बघितली ती. आणि त्या यजुर्वेदा संबंधी काहीच अगदी ठळक मुद्दे जे आहे त्याचं थोडा वेळ चिंतन करू आणि मग आपण पुढच्या भागाकडे जाऊया. यजुर्वेद हा मत्स्य पुराण, वायू पुराण आणि विष्णू पुराण यांच्या प्रमाणे या तिन्ही पुराणांमध्ये जे लिहिलेलं आहे त्या पुराणांप्रमाणे यजुर्वेद हा सर्वप्रथम वेद म्हणून प्रकट झालेला आहे. बरं का, हे तीन पुराण मी यासाठी सांगतो की आपल्याला जर कुठे काही वेगळं वाचता येऊ शकते, परंतु या तीन पुराणांमध्ये याचा विशेष उल्लेख केलेला आहे. आणि तो उल्लेख जो केलेला आहे त्याचा मंत्र मी आपल्याला सांगतो आहे. तो मंत्र आहे एक आसीत यजुर्वेदः. आणि तीन पुराणात भगवान व्यासांनी केला म्हणजे काहीतरी त्यांना त्याबद्दलच सत्यता पटली असली पाहिजे. सुरुवातीला एक यजुर्वेदच होता, काही विशेष असं काही त्यामध्ये नाही. वेद खरं म्हणजे युगपत प्रकट झालेले आहे सृष्टी निर्मितीच्या क्षणाला. म्हणजे अगोदर कोणता झाला आणि मागून कोणता झाला म्हणून पहिला श्रेष्ठ दुसरा काही नाही असा प्रकार नाही आहे काही तसा. पण सहयज्ञ प्रजा सृष्टवा पूर्ववाचक प्रजापती हे जे गीतेमध्ये आहे, यज्ञासहितच मी अर्जुना या सृष्टीला निर्माण केलेलं आहे. आणि सगळ्या यज्ञ संस्था शतपथ ब्राह्मण म्हणजे यजुर्वेदाचं जे ब्राह्मण ग्रंथ आहे त्यामधून आलेले आहेत. अशी काहीतरी एक तर्काची लिंक काही लावतात, काही हरकत नाही, आपण ते सगळं स्वीकार करूया. जे विद्वान लोक आहेत त्यांचे विचार सर्वच आपल्याला स्वीकारणीय आहेतच ते. कारण हे विद्वान लोक या मृत्यू लोकावर आहेत तोपर्यंत खरोखरच धर्माचं रक्षण हे परमात्मा त्यांच्या मार्फत करूनच राहिलेलं आहे असं आपण समजायचं. आपलं धर्माचं रक्षण करावं लागतं. हो, जे धर्माचं रक्षण करतात त्यांचं रक्षण धर्म करतो. धर्मो रक्षति रक्षिता. आणि त्यामुळे या विद्वानांनी जे म्हटलं एक आसीत यजुर्वेदः, तीन पुराण मत्स्य पुराण, वायू पुराण आणि विष्णू पुराणामध्ये हे आले आहे. मग पुढे त्यांचे विभाग झाले ते आपण बघितले. थोडस यजुर्वेदा संबंधी अधिक माहिती आपण बघून घेऊ आणि त्यानंतर मग आपण पुढे जाऊया.
यज्ञ संस्थेसाठी वेद निर्माण झाले असं काल बघितलं आपण. वेदा यज्ञार्थम अभिप्रवृत्ताहा. वराह मिहिर नावाचे जे ऋषितुल्य ज्योतिषी होते, ऋषितुल्य किंवा ऋषीच होते, त्यांनी हे विशेष करून म्हणजे वचन दिलेलं आहे. वेद हे यज्ञासाठी झालं आणि यज्ञ शब्दाचाही अर्थ काल आपण बघितला. आपण जेवढे काही कर्म करतो त्या कर्मातलं सर्वश्रेष्ठ कर्म यज्ञ हेच आहे. आणि यज्ञ शब्दाचा अर्थ कर्म आणि कर्म शब्दाचा अर्थ धर्म कर्म, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. धर्म कर्म, कुठल्याही कर्माला धर्माचं हे काय उपसर्ग लावून तो शब्द तसा करता येणार नाही. धर्म कर्म, कर्म खूप आहेत, निषिद्ध कर्मही आहेत, जे कर्म करायला नाही सांगितले तेही कर्म आहेत, त्यालाच आपण निषिद्ध कर्म म्हणतो. आणि ते सगळेच्या सगळे कर्म यज्ञ या सदराखाली येणार नाहीत. फक्त धर्म कर्म जे आहेत, जे कर्म आपल्याला परमेश्वरापर्यंत नेऊन पोहोचवण्याचे साठी सहाय्यकारी होतात. सहाय्यकारी शब्द वापरतो कारण कर्माने प्रत्यक्ष मोक्ष नसल्यामुळे तसं म्हणावंच लागणार आहे. सहाय्यकारी आहे, परंपरेने सहाय्यकारी आहे. ते सहकारी साधन आहेत. कर्म हे सहकारी साधन आहे, शास्त्रांनी मान्यता दिली आहे त्याला. जैमिनीच्या कल्पसूत्रामध्ये कर्माचं फार अत्यंत मार्मिक विवरण आहे. आणि म्हणून वेदांत शास्त्राने ही कर्मासंबंधीची जेवढी काही विधानं आहेत कल्पसूत्रामध्ये आलेली, ते सगळेच्या सगळे स्वीकार केलेली आहेत. शंकराचार्य लिहितात आहे, आम्ही ते स्वीकार केलेली आहे. इतकं चांगलं विवरण कदाचित दुसरीकडे त्यांना आढळलं नसावं, म्हणून त्या संबंधीने त्यांनी हे वचन केलेलं आहे. मुद्दा लक्षात घेऊया. आणि सर्व प्रकारच्या यज्ञाचा विस्तार यजुर्वेदात झाला. काल आपण बघितलं, यज्ञ संस्था विकसित झाल्यानंतर यज्ञाच्या कुंडाभोवतीचे 4 ऋत्विक बसतात. त्यांच्यातला यजुर्वेदाचा जो ऋत्विक आहे त्याला अध्वर्यू म्हणतात, म्हणून यजुर्वेदाला अध्वर्यू वेद असंही म्हणतात. प्राधान्य करून यजुर्वेदातले मंत्र शुक्ल यजुर्वेद सोडला तर कृष्ण यजुर्वेदामध्ये काही गद्यात्मक काही पद्यात्मक आहे. काही गद्यात्मक आहे, काही पद्यात्मक आहे. जिथे शब्दांचं नियत शब्द नाही आहेत, नियमाने जे शब्द वापरले जातात छंदामध्ये, वेदांच्या छंदांमध्ये, तशी तो नियम कृष्ण यजुर्वेदांच्या काही मंत्रांमध्ये पाळल्या गेला नाही, म्हणून त्याचं नाव कृष्ण पडलं. मिश्रित आहे तो, म्हणून त्याला कृष्ण यजुर्वेद म्हणतात. शुक्ल यजुर्वेदामध्ये छंदोबद्ध मंत्र आहेत सर्व, आणि म्हणून याला कृष्ण यजुर्वेद म्हणण्याचं कारण त्यांनी दिलेलं आहे. यजुर्वेदाच्या मंत्रांना यजु मंत्र म्हणतात, यजूच म्हणतात. म्हणजे यजू म्हणजेच यजू मंत्र. ऋग्वेदाच्या मंत्रांना ऋचा म्हणतात, आपण काल बघितलं ते. आणि यजुर्वेदामधले यजुर्वेद जो शब्द तयार झालेला आहे त्याच्यामध्ये यज धातू आहे. यज धातूचा अर्थ आहे पूजा करणे, दान करणे आणि संगती करणे. हे तिन्ही गोष्टी यजुर्वेदामध्ये आल्या आहेत. संपूर्ण पूजा ज्या आपण स्थूलामधल्या ज्या पूजा करतो, विशेष करून सोपाधिक मूर्तींच्या ज्या पूजा करतो, त्या सर्व पूजा यजुर्वेदामध्ये आलेल्या आहेत. दानासंबंधीचे नियम यजुर्वेदामध्ये आलेले आहेत. आणि संगतीकरण महत्वाचं आहे, तेही यजुर्वेदामध्ये आलेलं आहे. म्हणून एक वचन तयार झालं, ऋग्भी स्तुवंती यजुभीर यजंती. ऋग्वेदाने स्तवन केलं, तो जो आपला ब्रह्म ज्याला आपण म्हणतो किंवा परमात्मा ज्याला म्हणतो, त्याचं स्तवन वेद मंत्रांनी जे केलेलं आहे ते ऋग्वेदात आलंय. म्हणून ज्ञानकांड झालं ऋग्वेद. आणि यजुर्वेदामध्ये त्याच्या संबंधी यजन याजन केलं, त्याची पूजा कशी करायची, त्याचं ध्यान कसं करायचं, त्याच्या संबंधी जे काही आपल्याला कर्म सांगितले आहेत त्या विहित कर्माचं आचरण कसं करायचं, सगळं यजुर्वेदामध्ये आलेलं आहे. यजुरेक शतात्मकम. यजुर्वेद 101 शाखांचा आहे. बऱ्याचशा लुप्त झाल्या आता, त्याची काही नाही, फक्त माहिती आपल्यासाठी सांगतोय, माहिती असावी. आपण ज्या शाखेच्या उपनिषदाचा अभ्यास करतो आहे त्या शाखेसंबंधी आपल्याला माहिती असावी यासाठी. 2 भाग आहे यजुर्वेदाचे, शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद. शुक्ल यजुर्वेदाचे 2 भाग, पुन्हा वाजसनीय शाखा आणि काण्व शाखा. वाजसनीय शाखेला माध्यंदिन म्हणतात
आणि इकडे काण्व शाखा दुसरी जी आहे ती काण्व शाखा जी आहे. कृष्ण यजुर्वेदामध्ये जवळजवळ 5 शाखा आलेल्या आहेत. कृष्ण यजुर्वेदाचा विस्तार मोठा आहे. त्याची संहिता तैत्तिरीय आहे आणि शुक्लाची संहिता वाजसेनीय संहिता आहे. वाजसेनीय संहितेचं नाव आहे आणि याच्यामधले जे 2 भाग आहे, एक काण्व आहे आणि दुसऱ्यांना माध्यंदिन सुद्धा म्हणतात. ते आपल्या महाराष्ट्रात नाही आहे, ते पूर्वी उत्तर प्रदेशात होते, तिथून इकडे आलेले आहेत. कृष्ण यजुर्वेदामध्ये बघा, आता तैत्तिरीय संहिता आहे त्यांची मुख्य, आणि त्याच्यामध्ये आपस्तंभ, हिरण्यकेशी, कठ, काठक आणि कालकप इतके 5 शाखा आहेत त्यांच्या. आता मग आपस्तंभ, हिरण्यकेशी म्हणजे कपिस्टल त्याचं नाव आहे आणि कठ नाव आहे. या कठ शब्दाशीच आपला संबंध आहे. या उपनिषद, कठोपनिषद जे आहे त्याचा संबंध आपला इथे आहे. एवढी प्रस्तावना आपण यासाठी बघितली. एक माहिती सुद्धा होऊन जाते, ही इन्फॉर्मेशन आहे. ही इन्फॉर्मेशन असावी वेदांसंबंधी. आपल्या भारतीयांनी वेदांसंबंधी इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती न ठेवावी तर कोण ठेवणार आहे दुसरं? आता भारतामध्येच ते इतके कमी लोक झालेले आहे या संबंधी माहिती करून घेणारे, की आता काही कालानंतर त्या कलीचा जर प्रभाव आणखी वाढला तर काय होईल काही सांगता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. जे वेधशाळा ज्या झालेल्या आहेत निर्णय, उत्तर भारतामध्ये बऱ्यापैकी याचं रक्षण करण्यात येऊन राहिलेलं आहे सध्या. उत्तर भारतामध्ये म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे वेधशाळा निर्माण झाल्या तिथे विद्यार्थी मिळत नाही आहे, अशी परिस्थिती आहे. कलियुगाने सगळ्यांच्या डोक्यामध्ये एकच विचार खूप जबरदस्त त्यांनी सगळ्यांची मन त्यांनी आच्छादित करून टाकलेली असं म्हणू आपण. कलीच्या बरं, कलीचा प्रभाव जसा जसा वाढतो आहे तसं हे आपल्याला अनुभवाला येते. त्यांनी फक्त एकच गोष्ट सगळ्यांच्या डोक्यात शिरवली, ती म्हणजे फक्त धन कमवायचं हे जीवनाचं आयुष्य, असं त्यांनी सगळ्यांना खूप पटवून दिलं. म्हणून वेदांचे रक्षण करणारे ज्या काही वर्ण होते ते सुद्धा पैशाच्याच मागे लागले. पैसे कमवा, फक्त जीवनाचं ध्येय फक्त पैसे कमवा बस. आणि अर्थम अनर्थम भाव ये नित्यम, शंकराचार्य सांगतात आहे आपल्याला, जेवढा अर्थ जास्त तेवढा अनर्थ जास्त. असो, मुद्दा आपल्या लक्षात आला असेल. कृष्ण यजुर्वेदामध्ये हे ज्या शाखा आहे त्याच्यामध्ये कठ नावाची एक शाखा आहे. त्याच्या संहिता बऱ्याचशा आता लोपलेल्या आहेत, पण त्याच्यातलं जे उपनिषद आहे कठोपनिषद ते आज मात्र अजून अस्तित्वात आहे. आणि ते अस्तित्वात असलेल्या उपनिषदाचाच आपण आता आज अभ्यास करणार आहोत. कालकप नावाचं जी त्यांची शाखा आहे त्याला मैत्रायणी सुद्धा म्हणतात. हिरण्यकेशी, आपस्तंभ हे सगळ्यांना शब्द तरी कमीत कमी माहीत आहेत असं मी समजतो. आणि हे उपनिषद आज आपल्याला अभ्यास करायला येतो आहे. या उपनिषदाचा अभ्यास आपल्याला करण्याच्या अगोदर आणखी 2-3 गोष्टी थोड्या लक्षात ठेवूया आपण, अत्यंत महत्वाच्या आहे. सर्व प्रकारचे यज्ञ, सर्व प्रकारचे पूजा विधी, हवन सगळं यजुर्वेदातच आलेलं आहे. यजुर्वेदीय ब्राह्मणांची संख्या खूप जास्त आहे, खूप जास्त संख्या त्यांची जास्त आहे. जवळजवळ उत्तर भारत आणि आता हल्ली महाराष्ट्र इथपर्यंत ते त्यांचा विस्तार आपल्याला आढळतो आहे. आणि यांचे मुख्य यजुर्वेदी शाखेचे एक अत्यंत महत्वाचं उपनिषद जे मानलं गेलेलं आहे ते संहिता मंत्रातून आलेलं आहे, त्याला ईशावास्य उपनिषद म्हणतात. आणि या शाखेच्या ब्राह्मण मंत्रामधून आलेलं बृहदारण्यक आहे. हे अत्यंत म्हणजे वेद वाङ्मयामध्ये फार वरच्या दर्जाचं स्थान त्याला प्राप्त झालेलं. लक्षात ठेवायचं ईशावास्य उपनिषद आणि बृहदारण्यक उपनिषद. कारण बृहदारण्यक उपनिषदामध्ये यजुर्वेदाचं जे महावाक्य जे आहे ज्याच्या संबंधी काल आपण थोडी माहिती बघितली, ते महावाक्य बृहदारण्यक उपनिषदामध्ये आलेलं आहे. 1, 4, 10 ज्याला कोणाला वाचायची इच्छा असेल त्यामध्ये त्यांनी ते वाचून. या यजुर्वेदाचा एक उपवेद आहे, त्याला धनुर्वेद असं म्हणतात. धनुष्यबाण शिकण्याची जी काही विद्या असेल तो या वेदांचे उपनिषद आहे. प्रत्येक वेदांचे उपवेद आहे. धनुर्वेद हा यजुर्वेदाचा उपवेद आहे. आता काल एक शंका विचारण्यात आली होती, उपनिषद शब्दाचा काय अर्थ आहे. बरेच जणांना माहीत असला तरी काही जणांच्या कदाचित विस्मृतीमध्ये गेला असेल तो.
म्हणून उपनिषद या शब्दाचा अर्थ आपण बघूया. उपनिषद शब्द जो आहे तो कसा तयार झालेला, त्याचा अर्थ काय आहे? कारण प्रत्येक शब्द एक विशिष्ट अर्थ घेऊन आपल्या समोर येत असतो. त्या शब्दांमधले जे अक्षर आहेत ना, ते अक्षर एक आपला शेंगदाणा असतो ना, सगळ्यांना शेंगदाणा माहित आहे. ते अक्षर म्हणजे त्या शेंगदाण्याची टरफलं आहेत. पण त्या अक्षराच्या पोटामध्ये त्या अक्षराचा अर्थ बसलेला असतो. जसं शेंगदाण्याच्या वरच्या टरफलाच्या आत अत्यंत मधुर असलेला दाणा असतो, तो खायचा असतो. टरफल मात्र काढून द्यायचं असते. आपल्याला माहित आहे ही व्यावहारिक सत्तेमधली कृती सगळेच करतो आपण. हे शेंगदाण्याचं टरफल आणि शेंगदाण्यामध्ये असलेला तो दाणा, आपण शेंगदाणा फोडतो, टरफल फेकून देतो, दाणा ग्रहण करून घेतो. सगळ्या शब्दांचं हेच आहे. शब्दसृष्टी नुसते टरफल आहेत आणि त्याच्यामध्ये अर्थाचं एक भरलेला, अत्यंत ठासून भरलेलं एक, काय म्हणतात त्याला, अर्थशक्ती आहे ती. मग आता उपनिषद शब्दाचा जर आपण विचार केला, तर या उपनिषद शब्दामध्ये 3 हे येतात, किंवा उपनिषद पदामध्ये 3 शब्द येतात. व्याकरण दृष्ट्या जर बोलायचं झालं तर उपनिषद हे पद आहे, त्यामध्ये 3 शब्द येतात. 3 शब्द आहे उप, नि आणि सद धातू आहे तिथे. सद धातूला उप आणि नि हे 2 उपसर्ग जोडले गेलेले आहेत. धातूंना उपसर्ग जोडले म्हणजे त्यांचे अर्थ नीट करता येतात, बदलतातही काही ठिकाणी, असं आहे. पण उप, नि आणि सद असं हे आहे. आता उपचा थोडक्यात सांगतोय. उपचा म्हणजे अगदी समीप, जवळ जाऊन बसणे असा अर्थ आहे. नि म्हणजे निश्चयाने, अगदी निष्ठेने, निश्चयाने. आणि सद धातूचे मात्र 3 अर्थ आहेत. सद धातूचा एक अर्थ आहे नाश करणे, दुसरा अर्थ आहे गती देणे आणि तिसरा अर्थ आहे शिथिल करणे. मग हे जवळ जाऊन बसायचं, निश्चयाने जवळून बसायचं एवढं आपल्याला कळतं. पण पुढे जे आहे नाश करणे, गती देणे आणि शिथिल करणे, काय, कशाचा नाश करतं, कशाला गती देतं, काय शिथिल करतं, हे समजल्याशिवाय उपनिषद शब्दाचा अर्थ आपल्याला कळून येणार नाही. पण नाश करतं, कशाचा नाश करतं, मी सोप्या भाषेत समजून सांगतो बरं का. ते खरं म्हणजे तो सद्धातू जो आहे त्याचा त्याचा जो हा पहिला अर्थ आहे नाश करणे, ते खरं म्हणजे आपल्या जीवभावाचा नाश करतं. थोडक्यात लक्षात घ्यायचं, जीवभाव संपून टाकतं. कारण या जीवभावामुळेच आपण परमात्म्यापासून वेगळे झालो आहे बरं का. आणि आपल्यातला जीवभाव आपल्या अनुभवाला जो येत असतो सतत, तो अहम अहम या रूपाने येत असतो. अहम हा जीवभाव होऊन आपण वेगळे झालो परमात्म्यात, त्याचा नाश करत ते उपनिषद. करतं म्हणजे उपनिषद या ग्रंथातील मंत्राच्या अर्थाचं चिंतन केल्यानंतर त्याचा नाश होतो बरं का, इतकं लक्षात ठेवायचं. गती देतं, ते जीवाला परमात्म्यापर्यंत जाण्याची गती देतं. आणि तिसरा अर्थ आहे शिथिल करणे. मग काय शिथिल करतं, तर या जीवामध्ये अनादी कालापासून एक संसार बीज म्हणून फार दृढ बसलेला आहे, होते पक्क झालेलं आहे त्याची मुळं. संसार बीज, ज्याला अहम आणि मम असं म्हणतात. गीतेच्या उपोद्घात जो आहे त्याच्यामध्ये शंकराचार्यांनी हे अहम आणि मम हे संसार बीज म्हणून उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून संपूर्ण गीता ग्रंथ कशासाठी आहे, ते या संसार बीजाचं शिथिलीकरण म्हणजे उच्चाटन करण्यासाठी आहे. म्हणून उपनिषद शब्दाचा जर आता सरळ सरळ अर्थ जर आपण केला, की जवळ जायचं, कोणाच्या जवळ जाणार, ते सगळं हे करणारे जे आहे एकच महात्मा आहे, त्याला सद्गुरू म्हणतात. सद्गुरूच्या जवळ जायचं, अत्यंत निष्ठेने जायचं, निश्चयाने जायचं आणि त्याच्याजवळ जाऊन त्यांना विनंती करायची, की माझ्यामध्ये असलेलं जे अज्ञान, अविद्या हे जे आहे त्याचा नाश करून टाक. हा जीवभाव मला परमेश्वरापासून वेगळा ठेवतो आहे, त्याचा नाश कर. आणि मला जीवभाव जो मी जोपासून आहे, त्यामुळे माझी परमेश्वराकडे जाण्याची गती मंदावली आहे, प्रतिबंध झालेला आहे. तो प्रतिबंध हटवून टाक पूर्ण आणि मला गती दे. नि शब्दाचा अर्थ निश्चयपूर्वक, उप म्हणजे जवळ जाणे, आणि सद धातू मधला एक नाश करण्याचा अर्थ माझ्यातला जीवभाव नाश कर आणि मला गती दे. आणि माझ्यातलं जे संसार बीज थोडं जरी शिल्लक नको ठेवू, माझ्यातला अहम आणि मम पूर्ण नेस्तानाभूत करून, असं उपनिषद शब्दाचा अर्थ आहे. मला वाटते आपल्या लक्षात आला असेल, अगोदर झालेलाच आहे, त्याची फक्त आपण उजळणी घेतली. उपनिषद हा ग्रंथ आहे. उपनिषद शब्दाचा अर्थ
साक्षात मोक्षाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ आणि ग्रंथातील शब्दाचा जो अर्थ त्याचं चिंतन केल्यानंतर एवढ्या गोष्टीचा लाभ आपल्याला होतो. आपण जाऊ पुढे आता. आपण यजुर्वेदाचा अर्थ आपण पूर्ण थोडक्यात बघून घेतलेला आहे. यजुर्वेदाचा जो हे आहे उपवेद, तो धनुर्वेद आहे. प्रत्येक वेदांना उपवेद आहे, त्याप्रमाणे यजुर्वेदाचा उपवेद धनुर्वेद आहे असं शास्त्रामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि आता आपण प्रत्यक्ष थोडस जे उपनिषद आहे त्या संबंधी बघूया. कारण या उपनिषदाला वैदिक वाङ्मयामध्ये खरोखरच एक वेगळ्या प्रकारचं स्थान प्राप्त झालेलं आहे. काही उपनिषद अशी आहेत की त्यांना खरोखर वेगळं स्थान आहे. त्यातलं छांदोग्य उपनिषद, बृहदारण्यक, ईशावास्य उपनिषद, कठोपनिषद. म्हणून कठोपनिषदाचा थोडा विचार सुरू करू. आता कुठलाही विचार सुरू करण्याच्या अगोदर त्यात येणारे शब्द, जसे आपण आता उपनिषद शब्दाचा अर्थ बघितला, तर कठोपनिषदाचा मध्ये कठ शब्द आलाय, त्याचाही अर्थ बघावा लागेल आपल्याला. कठ शब्दाचा काय अर्थ आहे? कठ शब्दाचा अर्थ जर आपण बघितला तो एक अत्यंत मार्मिक अर्थ आहे. बरेच कठ शब्दाचे अर्थ जे आहे त्याच्यामध्ये काही तुम्हाला म्हणजे काही लक्षात ठेवण्यासाठी सांगतो. कठ शब्दाचा अर्थ ब्राह्मण असा आहे. कठ शब्दाचा अर्थ मंत्र असा आहे. कठ शब्दाचा अर्थ ऋग्वेदी असा आहे बरं का. ऋग्वेदी हा अर्थ कठ शब्दाचा आहे. कठ शब्दाचा अर्थ विपत्ती असा आहे. कठ शब्दाचा अर्थ सूर असा आहे. आणि कठ शब्दाचा अर्थ यजुर्वेदाचा एक विभाग, ज्याला आपण कठशाखा म्हणतो. कठशाखा आपण आताच बघितलं, जे कृष्ण यजुर्वेदाच्या जेवढ्या शाखा आहेत त्याच्यामध्ये कठशाखा आहे. ते यजुर्वेदाचा एक विभाग म्हणून इतके शब्दाचे अर्थ आहे. आणि अर्थ तर खूप असतात. मग आता इथे कठोपनिषद या शब्दामध्ये कुठला अर्थ आहे? आपण यजुर्वेदाचा अभ्यास करतो आहोत म्हणून यजुर्वेदाच्या विभागासंबंधीच कठ आलेला असला पाहिजे. म्हणून कठोपनिषद म्हणजे यजुर्वेदाच्या शाखेचं असलेलं एक उपनिषद आहे. कृष्ण यजुर्वेदाच्या शाखेचं विशेष करून बोलायचं झालं म्हणजे हे एक उपनिषद आहे. आणि उपनिषद शब्दाचा अर्थच गेला. या उपनिषदाच्या अर्थाचं जर आपण चिंतन केलं तर आपल्याला वेदांनी जे मानव देहधारी जीवांसाठी ध्येय ठेवलेलं आहे ते निश्चित प्राप्ती 100% 200% प्राप्ती करून देणारा आहे. इतका कठोपनिषद शब्दाचा अर्थ आपण लक्षात ठेवूया. आणि हे जे कृष्ण यजुर्वेदाचं आहे तसंच यजुर्वेदामध्ये अत्यंत एक क्रांतिकारी बदल घडून आणणारे एक ऋषी, त्यांचं नाव आपल्या सगळ्यांना माहित आहे, ते याज्ञवल्क्य ऋषी आहेत. आणि याज्ञवल्क्य ऋषींना सुद्धा वेदांच्या वैदिक वाङ्मयामध्ये आणि वेदांमध्ये एक अत्यंत वरचं स्थान त्यांना प्राप्त झालेलं आहे. ते तत्वज्ञानाचे पितृतीर्थ म्हणून मानले जातात. आपला तो कृष्ण विभाग आहे बरं का. मी मुद्दामून यासाठी हे सांगतो की यजुर्वेदामध्ये हे महात्मे जे आहेत त्यांच्यामुळे हा यजुर्वेद कसा उजळून निघालेला आहे ते सांगण्यासाठी. याज्ञवल्क्य ऋषींना पितृतीर्थ म्हणतात. याज्ञवल्क्य ऋषी यज्ञ संस्थेचे संशोधक आहेत. सगळ्या प्रकारच्या यज्ञ संस्थेचे संशोधक आहेत. याज्ञवल्क्य ऋषींनी सगळ्यात उत्तम शोध जो लावलेला आहे यजुर्वेदाच्या शुक्ल यजुर्वेदाच्या शाखेमध्ये, तो आत्मा नावाचं जे तत्व आहे त्याचा शोध लावलेला आहे. आत्म्याचं इतकं विस्तृत विवरण 4था आणि 5वा अध्याय बृहदारण्यकाचा वाचा आपण. सगळ्यांशी वादविवाद करून आत्मा नावाचं तत्व अत्यंत निसंशय, कुठल्याही प्रकारचा संशय राहणार आहे एवढ्याने ते करून दिलेलं आहे. असं हे आत्मतत्व शोधून काढलं म्हटल्यापेक्षा त्यांनी या वेदांमधून तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे त्यातलं हे ठळक गोष्ट सांगितली. आत्मतत्वच हे आहे वेदांमध्ये जे आपल्याला सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. हे आत्मतत्वाला त्यांनी अंतर्यामी या शब्दाने इथे संबोधलं आहे. हा अंतर्यामी तुमच्या आमच्या हृदयामध्ये आहे. बस कठोपनिषदामध्ये त्या अंतर्यामीला पुरुष म्हणून म्हटलेलं आहे. अंगुष्टमार्ष पुरुष अंगुष्टो मात्र पुरुषो सदा जनाना हृदय सन्निविष्टा. नेहमीच आहे तो अंतर्यामी म्हणून आहे. आणि सगळ्यात महत्वाचं शतपथ ब्राह्मण
शतपथ ब्राह्मण ग्रंथ किती आहे, यज्ञाचं सगळं विवरण त्याच्यामध्ये आलेलं आहे. त्याच्यामध्ये 14वा जो हे आहे त्याच्यातला विभाग, त्यामध्ये 14व्या विभागामध्ये 1/3 जो भाग आहे शतपथ ब्राह्मणाचा, तो ब्राह्मण ग्रंथ आहे. आणि 2/3 जे आहे ते बृहदारण्यक म्हणून झालेलं आहे. प्रसिद्ध बृहदारण्यकामधले काही वाक्य सगळीकडेच शंकराचार्यांनी जास्तीत जास्त उपयोग बृहदारण्यकामध्ये आलेले आहे. काही सुभाषितपर सारखे आहे वाक्य, सुभाषितपर आहेत. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति बृहदारण्यक, अहम ब्रह्मास्मी तस्मात् तत् सर्वम अभवत, अन्य असो अन्य अहम अस्मी नस वेद पशुरेव सर्व देवानाम. कितीतरी आहे. मी प्रयत्न केला एकदा मोजण्याचा, तर बृहदारण्यकाचं वाचन केल्यानंतर लक्षात आलं की शंकराचार्यांनी 500 श्रुतींचा त्यामध्ये संदर्भ घेतलेला आहे. अर्ध्याचं अजून विवरण करायचंच आहे. 500 श्रुती म्हणजे बृहदारण्यक नावाचं हे जे आरण्यक आहे, उपनिषद आहे, या उपनिषदामध्ये किती सर्व उपनिषदांचं सार रूपाने तिथे आलेलं आहे. हा मुद्दा आहे थोडासा मला सांगायचा होता, म्हणून यजुर्वेदाच्या त्या आपल्या कृष्ण यजुर्वेदाचा नसला तरी त्या संबंधी आज माहिती दिली. याज्ञवल्क्य ऋषी कशा प्रकारचे आहे. या याज्ञवल्क्य ऋषींना हे जे सगळं प्राप्त झाले सूर्याच्या प्रसादाने झाले. ते सूर्याचे उपासक होते आणि त्याच्या प्रसादाने त्यांना प्राप्त झालेला आहे. सूर्याची जे जे लोक उपासना करतील त्या सर्वांना याज्ञवल्क्य ऋषीचं बुद्धीचं तेज जे आहे ते सुद्धा प्राप्त होऊ शकते, असं त्याचा सांकेतिक अर्थ आपल्याला कळून येत आहे. अशा रीतीने हे याज्ञवल्क्य हे झालं. आणि तेवढ्याच बुद्धिमत्तेचे असलेले वैशंपायन ऋषी होते. काही त्यांच्या बुद्धीमध्ये कमतरता नव्हती अजिबात. त्यांनी पण कृष्ण यजुर्वेदामध्ये जे काही या कठोपनिषदाच्या द्वारे आपल्याला सूचना दिली, अत्यंत मार्मिक आहेत, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये कठोपनिषदा संबंधी जर बोलायचं झालं तर पहिला मुद्दा सांगायचा की सर्व प्रकारच्या संतांना हे उपनिषद अत्यंत आवडीचं आहे. विशेष करून विवेकानंद स्वामींनी याचा उल्लेख केलेला आहे की माझ्या आवडीचं उपनिषद जे आहे ते कठोपनिषदच आहे. असं का आहे त्याच्याबद्दल, या कृष्ण यजुर्वेदाच्या या कठशाखेच्या उपनिषदाबद्दल जर आपण ही माहिती गोळा केली तर आपल्या असं लक्षात येते की याचं असं विशेष असं काय आहे आणि त्यात काय विशेष आहे हेच आपल्याला आता बघायचं आहे. ते बघायचं म्हणजे काय, त्याचे आता कठोपनिषदाचे जे काही आपले पूर्ण 2 अध्याय आहेत, त्याच्या वल्ली आहेत, त्याच्या संबंधी आपल्याला थोडंसं बघावं लागेल. कठोपनिषदाचं वेगळं पण कशामुळे वैदिक वाङ्मयामध्ये सिद्ध झालेलं आहे तेही बघावं लागेल. सर्वच ऋषी मुनींनी आणि वैदिक वाङ्मयामध्ये ज्यांनी ज्यांनी आपला सहभाग त्यांचा दिलेला आहे त्यांनी या उपनिषदाची स्तुती खूप केलेली आहे. आपण बघूया, आपला जो उर्वरित जो वेळ आहे त्या वेळामध्ये या कठोपनिषदा संबंधी माहिती बघूया. आणि ती माहिती म्हणजे बघायचं म्हणजे असं 1-2 वाक्यात होणार ते शक्य नाही ते. आणि म्हणून आपण थोडस, कारण त्याच्यामध्ये काय आलेलं आहे की वेदांत शास्त्राचे अत्यंत गहन सिद्धांत जे आहेत ते सिद्धांत या नचिकेतेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवले गेलेले आहेत. आणि म्हणून आपण हा जो कृष्ण यजुर्वेदीय कठोपनिषदाचा भाग आहे त्याचं थोडा वेळ चिंतन करूया. म्हणजे आपला कठोपनिषदाचं जे काही प्रस्तावना सहित जे काही आपल्याला करायचं आहे त्याचं बऱ्यापैकी आपण कव्हर केलं असं होऊन जाईल. कठशाखा लुप्त झालेली आहे, त्याचे काही फारसे मंत्र हे लुप्त झालेले आहेत. खूप मोठ्या दीर्घ काळामध्ये लुप्त होऊन जातात. योगो नष्ट पर्यंत असं भगवद्गीता सांगते. योगचे योग नष्ट होतात काळाच्या ओघात, मंत्र कुठे राहिले मग. म्हणून भगवान 4थ्या अध्यायातच सांगतात सकाले नेह माता आहे. काळाचा दीर्घ प्रवासामध्ये हे योग नष्ट पर्यंत योग नष्ट होतात अर्जुना. म्हणून मी तुला सांगतो पुन्हा आता ते सांगतो. असं गीतेमधला भाग आहे तो. आपण कठोपनिषदामध्ये बघूया. याचे एकंदरीत 2 अध्याय आहेत. कठोपनिषदाचे अध्याय 2 आणि प्रत्येक अध्यायामध्ये पुन्हा 3-3 विभाग आहेत. त्यांना वल्ली म्हणतात. वल्ली म्हणतात त्यांना. अध्यायाचे 2 भाग, 2 अध्याय, प्रत्येक अध्यायाचे 3-3 भाग.
वल्ली 1, वल्ली 2, वल्ली 3 असे आहे. त्या प्रत्येक वल्लीमध्ये मंत्र आलेले आहेत. पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वल्लीमध्ये 29 मंत्र आहेत. पहिल्याच अध्यायाच्या दुसऱ्या वल्लीमध्ये 25 मंत्र आहेत. पहिल्या अध्यायाच्या तिसऱ्या वल्लीमध्ये 17 मंत्र आहेत. असा हा पहिला अध्याय झाला. दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या वल्लीमध्ये 15 मंत्र आहेत. दुसऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या वल्लीमध्ये पुन्हा 15 मंत्र आहेत. आणि दुसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या म्हणजे तिसऱ्या वल्लीमध्ये 19 मंत्र आहेत. असे एकंदरीत 120 मंत्राचं 2 अध्यायाचं असलेलं हे उपनिषद आहे. आणि वेदांत तत्वज्ञानाच्या बाबतीत जर पाहिलं याचा खूप वरचा क्रमांक येतो. जवळजवळ वेदांचं सर्व सार रूपाने जे काही तत्वज्ञान वेदांना सांगायचं आहे ते सार रूपाने बऱ्याच अंशामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात या उपनिषदामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून त्या संबंधी ठळठक माहिती आपण कुठल्याही मंत्रामध्ये जाणार नाही, कारण ते आपल्याला आता करायचंच आहे. आपले सद्गुरू डॉक्टर लुले साहेब यांना सद्गुरूचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे त्यांच्या, आणि त्यामुळे ते तुम्हाला सांगणार आहे. सद्गुरूच्या आशीर्वादाने जे ते सांगतील ते पूर्ण वेदांशिवाय दुसरं काहीच नाही राहू शकत. वेदच फक्त ते सांगतील तुम्हाला. वेद आणि त्याचा अर्थ, वेद सांगतील त्याचा अर्थ सांगतील. उपनिषदाचे ज्या यजु मंत्र आहेत त्या यजु मंत्राचा अर्थ ते सांगतील, आणि त्या प्रत्येक मंत्राचा अर्थ आपण शिकणारच आहात. पण काही त्याच्यामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये असे विशिष्ट मंत्र आलेले आहेत की ते फार महत्वाचे आहेत. त्याचा फक्त आपण एक तुलनात्मक अभ्यास करूया, म्हणजे आपल्याला याचं महत्व कळून येईल. याचं महत्व आणि याचं महात्म्य दोन्ही आपल्याला कळून येईल. आता अध्याय पहिला, याच्यामध्ये 3 वल्ली आहेत. या पहिल्या अध्यायामध्ये कोणते महत्वाचे वेदांत शास्त्राचे मुद्दे आलेले आहेत? या पहिल्या अध्यायामध्ये खरं म्हणजे आख्यायिकेने सुरुवात होते. आपल्या सगळ्यांनी वाचलं असेल तर आपल्याला माहित आहे. वाजश्रव नावाचे ऋषी होते. वाजश्रव, वाज म्हणजे अन्न, श्रव म्हणजे यश. वाजश्रव ज्यांचं यश अन्नाबद्दल प्रसिद्ध आहे असं त्या शब्दाचा शाब्दिक अर्थ होतो. पण त्याचा अन्वयार्थ जर लावला तर आपल्या असं लक्षात येते की अन्नदानासाठी अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत यशस्वी ठरलेले जे ऋषी आहे ते वाजश्रव. त्यांचा मुलगा वाजश्रवस, त्याचं नाव नचिकेता. यांनी एकदा विश्वजित यज्ञ केला. आख्यायिकाच थोडक्यात सांगतोय. विश्वजित नावाचा यज्ञ केला. विश्वजित नावाच्या यज्ञामध्ये असं एक अट आहे की जे लोक हा यज्ञ करतील त्यांना आपल्या सर्वस्वाचं दान द्यावं लागतं. सर्वस्वाचं, बरं. आणि म्हणून वाजश्रवाने ते केलं. आपल्या जो असलेली सगळी संपत्ती, बस हवनद्रव्य, हे संपत्ती जात आगावे, हवनद्रव्य मानावे. माऊलीची उभी आहे तशी. आपल्यालाही आदेश आहे तो. आपल्याजवळ जेवढी काही संपत्ती आहे, धन दौलत विद्याधन, काय आणखी जेवढे काही धन असतील ते हवनद्रव्य मानावे. माऊली म्हणते ते यज्ञामध्ये अर्पण करण्याचे हवन द्रव्य आहेत, वीरद्रव्य आहेत ते असं. आणि स्वधर्म यज्ञ अर्पावे आदी पुरुषी. माऊलीची म्हणजे त्या ओळीचं पुरुष आपल्या स्वधर्माचं आचरण करून त्या आदी पुरुषाला म्हणजे त्या परमात्म्याला अर्पण करून द्या. तेच इथे केलेलं गेलं, बाकी काहीच नाही. वाजश्रव्यांनी हा यज्ञ केला, सगळं दान दिलं. दान देताना त्यांनी आपल्या यज्ञशाळेमधले गायी दान दिले. कथा सांगतीलच तुम्हाला, मी काही फारशा तपशिलात जात नाही त्याच्या. त्या गायी ज्या होत्या की नाही, त्या गायी काही म्हणजे अशा दान देण्यासारख्या नव्हत्या. आणि त्यांचा पुत्र जो नचिकेत हा अत्यंत पूर्वजन्मीची त्याची खूप तपश्चर्या झाली होती. तो वय जरी त्याचं थोडं होतं, एक 15-16 वर्षाचा होता तो कुमार, परंतु त्याला ज्ञान मात्र त्यांनी जन्मीच्या तपश्चर्याचा परिणाम म्हणून तो ज्ञानीच होता असं म्हणूया आपण. कारण त्यांनी पुढे जे जे केलं त्याच्यावरून लक्षातच येते की त्याचं पूर्वजन्मीचं कर्म कसं असलं पाहिजे. भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे, माऊली म्हणते. आज तुम्ही कसे भोग भोगता यावरून तुम्ही पूर्वजन्मीचे काय काय कर्म करून ठेवले ते लक्षात येते आहे. जाणी जे झाड फुले, मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. हा नचिकेता बघून राहिला होता की त्यांच्या यज्ञशाळेमध्ये ज्या गायी होत्या, ज्यांनी म्हणजे
हे चारा खाणं सोडून दिलं होतं. अत्यंत कृशरोड झाल्या होत्या. दूध नव्हतं निघत त्यांच्याकडून. त्यांची प्रजनन शक्ती सुद्धा संपली होती. निरेंद्रिय, इंद्रिय सुद्धा त्यांचे शिथिल होऊन पडलेले. असे दान दिले. मग हे दान देणं काही योग्य नाही. दान देणं, आपण जी वस्तू दानामध्ये देतो ती चांगली असावी, शुद्ध असावी, पवित्र असावी. आणि ज्याला दान देतो त्याची ती उपयोगात आली पाहिजे. नाही तर दान देऊन उपयोग काय, नाही का? आपल्याला एखादी बाजारात व्यावहारिक सत्तेतली गोष्ट सांगतो, नकली नोट मिळाली, मग ती मंदिरात नेऊन टाकायची आणि दानाचं पुण्य घ्यायचं. असल्या प्रकारचे काही व्यक्ती आहेत समाजामध्ये. म्हणजे त्या नकली नोट आता चालणार नाही व्यवहारात, मग देवालाच द्यायचे. असं मुद्दा लक्षात आला असेल. आपल्याला दान देण्याची वस्तू मात्र अत्यंत शुद्ध असावी, पवित्र असावी, चांगल्या भावनेने त्याचं दान दिलेलं असावं. दान घेणाऱ्याच्या ते उपयोगी असावे. आणि हे जेव्हा बघितलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपले वडील भलत्याच गोष्टीचं दान देतात आहे. आणि तो वडिलांकडे गेला, विनंती केली. तो सुपुत्र होता. सुपुत्र जो धर्माचं आचरण करून आपल्या आई वडील जे आहे ते देवतास्थानी मानणारा, मातृदेव भव पितृदेव भव असा होता. त्याला वाटलं बा माझ्या वडिलांना हे दान देऊन विनाकारण पुण्य मिळणं तर दूर राहिलं, पण हे अनर्थच व्हायचा याचा आणि यज्ञाचं फल सुद्धा मिळायचं नाही. म्हणून त्यांनी 2-3दा हे केलं की तुम्ही हे जे दान करता हे बरोबर नाही. आणि सर्वस्वाचं दान, सर्वस्वामध्ये मी पण आलो, मग मला कोणाला दान करता वगैरे वगैरे 2-3दा ऐकलं. ते चिडले. तुला मी मृत्यूला दान केलं असं म्हणून ती ही कथा सुरू होते. आपल्याला येईलच आता पहिल्या अध्यायामध्ये. आणि या अध्यायामध्ये नंतर लक्षात आलं की त्याने मृत्यूला दान केलं म्हटल्यावर तो खरंच यमदेवाकडे गेला. मृत्यूचा देवता यमदेवता, वडिलांची आज्ञा. मग तिथे पुढे काय घडलं ते सगळं आपल्याला येईल. त्याच्या तपशिलात मी दान देत नाही. परंतु तिथे तो गेला आणि यमदेव नसल्यामुळे 3 दिवस तो तिथे त्या यमदेवाच्या दाराशी बसला होता. आणि यमदेव वापस आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की एक ब्राह्मण पुत्र आपल्या दाराशी 3 दिवस आपली वाट पाहत होता. हे काही योग्य नाहीये. आणि म्हणून त्यांनी त्याला बोलवून 3 वर मागायला सांगितले. त्याच्यातला एक वर जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. त्याचाच मी उल्लेख करतो, बाकी नाही करत. बाकी आपण शिकून घ्याल सगळं. त्या वरामध्ये असं त्यांनी मागितलं की पहा, ती श्रुती सुरुवात होते, येयम प्रेते विचिकित्सा मनुष्य. 1-1-20 क्रमांकाची आहे ती. त्याचा अर्थ सांगतो. त्याला जिज्ञासा झाली जाणून घेण्याची. तो म्हणतो यमदेवाला, काही जण असं म्हणतात की माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचं अस्तित्व राहते. काही जण असं म्हणतात की त्याचं अस्तित्व राहतच नाही. मग यातलं नेमकं काय खरं आहे मला तू सांग. तुझा काय अनुभव आहे हे सांग, असा प्रश्न आहे. प्रश्नही आपल्याला हे जेव्हा आपण अभ्यास कराल त्यावेळेस आपल्याला येईलच ही श्रुती. ही आहे 1-1-20. पहिला अध्याय, पहिलीच वल्ली आणि 20 क्रमांकाचं फार महत्वाचं आहे. यामुळेच तर सगळं हे कठोपनिषद पुढे सरकलं असं म्हणूया आपण. मग यमदेवाने त्याला पुष्कळ समजूत दिली. कारण मृत्यूनंतर माणसाचं अस्तित्व राहते का, असं काही जण म्हणतात राहते आणि काही जण म्हणतात राहत नाही. या 2 गोष्टीमधलं नेमकं काय स्थिती आहे हे मला तुम्ही समजून सांगा, असं त्यांनी प्रश्न विचारला. आता यमदेवाने विचार केला की हा प्रश्न इतका जटिल आहे की हा बालक आहे आणि याला हे पूर्ण कळून येईल की नाही याची मला काही एवढी म्हणजे हे माहिती नाहीये. 15-16 वर्षाच्या मुलाला, कारण माणसाचं अस्तित्व मृत्यूनंतर राहते की नाही असा मूलभूत प्रश्न आहे तो. की मृत्यू म्हणजे सगळ्याच गोष्टीचा शेवट आहे. एंड इन इट सेल्फ, असा मृत्यू आहे का, असा प्रश्न निर्माण झाला. आणि म्हणून यमदेवाने त्याला समजून सांगितलं, बाबा तू छोटा आहे अजून, तू याच्याऐवजी दुसरा वर माग. आणि तो हट्टाला पेटला. त्यांनी काही वर बदलून मागितला नाही. तो म्हणे नाही, मला हेच सांगा. आणि मग 3 दिवस उपाशी राहिल्यामुळे त्याला 3 वर जे दिले होते यमदेवाने, त्याच्या प्रित्यर्थ त्याला सांगावं लागलं. आणि संपूर्ण कठोपनिषदाची सुरुवात या वरामुळे झालेली आहे. हे आपल्याला पहिल्या वल्लीमध्ये आपल्याला हे करायला मिळेल. पहिल्या वल्लीमध्ये आणखी आहे त्याच्यामध्ये बरेचसे मुद्दे, पण ते सुरुवात आहे त्याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्येच. आणि म्हणून यमदेवाने तशी त्याची परीक्षा सुद्धा घेतली.
की याला आपण ज्या तत्वाबद्दल आता सांगतो आहे, कारण मृत्यूनंतर अस्तित्व कशाचं राहतं असा प्रश्न आहे. कारण मृत्यू झाल्यानंतर आपले काय अनुभव आहे, की हा स्थूल देह आपण जाळूनच टाकतो. मग भस्म करून सगळं संपून जातं. इथेच राहतं आपल्या डोळ्यासमोर सगळं. मग काही राहते असं वाटायचं काही कारणच नाही. सगळं इथेच तर आपण त्याचा विल्हेवाट लावतो सगळी. पण नचिकेता हुशार होता. त्यांनी शास्त्र वाचलेलं होतं आणि त्याला लक्षात होतं, की नाही, हे जरी स्थूल देह इथे आपण अग्नीला समर्पित केला आणि त्याने भस्म केला, तरी सुद्धा काहीतरी शिल्लक राहतं. आणि अग्नी ज्याला जाळू शकत नाही असं ते तत्व असलं पाहिजे, नाही का? अग्नी ज्याला जाळूच शकत नाही. आता हे बारकावे जे आहे हे खूप आपण आपल्या प्रत्येक श्रुती येतील त्यावेळेस बघाल, म्हणून मी त्यात शिरत नाहीये. पण त्यांनी तसा प्रश्न विचारला. आणि मग असं जर ते तत्व आहे, की ज्याला अग्नी जाळू शकत नाही, बरं का, वारा त्याला वाहून नेऊ शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही, वगैरे वगैरे, ह्या श्रुती येतील पुढे, त्यावेळेस त्याचा अर्थ स्पष्ट होऊन जाईल. पण यमदेवाच्या लक्षात आलं, की हे एवढं मोठं हे, कारण असं फक्त एक आत्मतत्व आहे, की ते जे मरत नाही, न जायते म्रियते वगैरे वगैरे, जे येतीलच त्या श्रुती. त्याला अग्नी जाळू शकत नाही, वारा त्याला सुकवू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, वगैरे वगैरे, असे त्याची जे लक्षणं आहेत, हे फक्त आत्म्याचे आहेत. आणि हा एवढा छोटा, याच्या अंतःकरणात वैराग्य आहे की नाही हेही तपासून पाहिलं नाही आपण, म्हणून यमदेवाने त्याला खूप प्रलोभनं दिले. ते सगळे प्रलोभनं त्यांनी स्वीकार केले नाही. मला हे सांगा म्हणून हट्ट धरून बसला. आणि म्हणून या पहिल्या वल्लीमध्ये यमदेवाने त्याला खूप प्रकारचे प्रलोभनं देऊन सुद्धा, ज्या अर्थी तो आपल्या हट्टावर म्हणजे आग्रहीच होता, त्या अर्थी त्याच्या अंतःकरणामध्ये बऱ्या प्रकारे वैराग्य आहे असा निर्णय घेतला. आणि म्हणून त्यांनी त्याला सांगायला सुरुवात केलेली आहे. पहिल्या वल्लीमध्ये झालं. आता दुसऱ्या वल्लीकडे येऊ आपण. दुसऱ्या वल्लीमध्ये अत्यंत महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याला सुरुवात असायची, की तो बालक होता हो. तो काही अशा ऋषीमुनीच्या म्हणजे तेवढा नव्हता. यमदेवाला हे वाटणं साहजिक आहे, की तो अज्ञानीच असावा. परंतु त्यांनी ज्या अर्थी हा वर मागितला, त्या अर्थी एक गोष्ट यमदेवाच्या लक्षात आली, की नाही, याच्यामध्ये हे तत्व जाणून घेण्याची जिज्ञासा जागृत झालेली आहे. जिज्ञासा बरं का, इच्छा नाही आहे, कामनाही नाही, पण जिज्ञासा आहे. मग आपण म्हणाल, इच्छा, कामना, जिज्ञासा काय फरक आहे? खूप मोठा फरक आहे, लक्षात ठेवायचं. का आहे इथे आपण पाहतो आहोत? कारण आपल्याला इच्छा होतात सगळ्यांना, आपल्याला कामना होतात, नाही का? आपल्याला वासना असतात, हे पाहिजे, ते पाहिजे, इदम मे स्यात, इदम मे स्यात, जाया मे स्यात, मला पत्नी हवी, मला हे हवं, ते होतं. किती घरात जरा वस्तू मोजा, एक दिवशी यादी करा, आपण परिग्रह किती वस्तूंचा करून ठेवलाय, आपल्या लक्षात येतं. आणि हे माहित आहे बरं का. मजेची गोष्ट बघा, हा परिग्रहाची यादी खरोखरच करायची एखाद दिवशी. आपली पारमार्थिक उंची किती झाली आहे हे तपासासाठी तरी आपण करू शकतो हा एक प्रयोग. घरात जमवलेले जो संग्रह जो आहे पदार्थांचा, त्याची यादी पाहिल्यानंतर एक गोष्ट अजून या अज्ञानी जीवाला कळत नाही, की सगळं सोडून जावं लागतं, नाही का? शेवटी जेव्हा आपला अग्नीशी गाठ पडते तिथे स्मशानामध्ये, असते काय, आता घरातला एक चमचा तरी आपल्या बरोबर येतो का? तुका म्हणे, ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. तुकाराम महाराजांनी रावणाबद्दलच लिहिलेलं आहे. तुका म्हणे, ज्याची संपदा एवढी, रावणाजवळ काय कमी संपत्ती होती का? सांगा ते कवडी गेली नाही. कवडी सुद्धा तो बरोबर नेऊ नाही शकला. आणि तरी पण आपल्या संग्रहाचं कार्य रोज वाढतच आहे. काही ना काही रोज बाहेर गेलो की आणूनच टाकतो घरामध्ये आपण. संग्रहित करत जातो. संग्रह करण्याची जो रेटा असतो, त्या रेट्याला वासना आणि इच्छा म्हणतात. वासना आणि इच्छा फक्त जळासंबंधीच असतात. दुसरा मुद्दा लक्षात ठेवायचा वासनेसंबंधी. जड वस्तू संबंधित जे काही आपल्याला हव्या असं जे वाटणं जे आहे, त्याला वासना म्हणतात, त्याला इच्छाच म्हणतात, त्याला संकल्प म्हणतात. संकल्पच आहे तो. आणि मग आता इथे आपण जिज्ञासा शब्द वापरलो. मग जिज्ञासा काय? तर चेतन वस्तूच्या प्राप्तीसाठी जे काही आपल्याला अंतःकरणातून उर्मी येते, त्याला उर्मी म्हणू आपण, नैसर्गिक उर्मी येते, नॅचरल आउटबर्स्ट आहे तो आपल्या अंतःकरणातून झालेला. नाही, मला आता ते चेतन तत्वच पाहिजे, बाकी नकोच आहे काय.
सगळे क्षणभंगूर पसारा, क्षणभंगूर येथील पसारा, आली या आकारा सर्वही नासे. तुकाराम महाराज म्हणतात हे सगळं नाशिवंत आहे, याला काय जमून करायचं, बरोबर घेऊनच नाही जायचं आहे. तर मग आपल्या बरोबर काय येणार आहे, तर आपल्या बरोबर जे येणार आहे ना त्या संबंधीची जो आपल्याला उर्मी येईल ना त्याला जिज्ञासा म्हणतात. लक्षात घ्या, फार बारीक फरक आहे, मार्मिक फरक आहे, पण उपनिषदाचा अभ्यास करताना या गोष्टी आपण समजूनच घ्यायला हव्या. ही जिज्ञासा नचिकेताने पाहिलं, याला जिज्ञासा झाली, आत्मतत्व जाणून घेण्याची जिज्ञासा म्हणतात. आत्मा चेतन स्वरूप आहे ही जिज्ञासा झाली, आणि म्हणून त्यांनी ती जिज्ञासा तिथे हे केली. मग आता याची आत्मतत्व जाणून घेण्याची जिज्ञासा प्राप्तीसाठी त्याला काहीतरी एक सांगणं भागच आहे. म्हणून त्याला जे सांगायला सुरुवात केली, तिथे आपल्या मानवी जीवनाचे दोन विभाग करून दिले यमदेवानी. एक विभाग श्रेयस आणि एक विभाग प्रेयस. प्रेयसाच्या मध्ये मी सांगितलं ते आता यादी येते मोठी. प्रेयस म्हणजे प्रिय वस्तू, मला क्षणभंगूर सुख देणाऱ्या वस्तू प्रेयसामध्ये येतात. नाशिवंत, सगळ्यात नाशिवंत वस्तू प्रेयसामध्ये येतात. ज्या आपण बरोबर काहीही घेऊन जाऊ शकत नाही त्यातल्या सगळ्या वस्तू प्रेयसामध्ये जातात. आणि थोडक्यात म्हणजे प्रेयस म्हणजे संसार आणि त्यातल्या वस्तू सगळ्या संसाराचा संग्रह क्षणभंगूर सुख देणाऱ्या आहेत त्या. शाश्वत सुख अजिबात नाही त्यामध्ये, त्या स्वतःच नाशिवंत आहे. काय देणार आहे सुख तेव्हा, जे सुख देतील तेही नाशिवंत ठरते. मग शेवटी आहेच तसं. कुठलीही वस्तू इथे आपल्याला शाश्वत सुख देण्याच्या योग्यतेची नाही आहे. दर्जा तर फार दूर राहिला, पण त्याची योग्यताच नाही आहे. म्हणून त्याला प्रेयस सांगितलं, आणि या प्रेयसाच्या अगदी विरुद्ध असं श्रेयस सांगितलं. प्रेयसामध्ये तुला तत्कालीन सुख जरूर मिळेल, आणि आपण सगळे प्रापंचिक लोक या तत्कालीन सुखाच्या मागे हात धुवून लागलेलो आहेत. धनाने जेवढं काही सुख प्राप्त होते ते सगळं तत्कालीन सुखामध्ये जाते. धन, पैसा, ते सगळं त्याच्यामध्ये जाते. आणि प्रेयस म्हणजे शाश्वत सुख, त्याला आत्मसुख. जे सुख एकदा प्राप्त झाल्यानंतर तुम्ही त्याला सोडू शकत नाही, आणि तेही तुम्हाला सोडत नाही, याला शाश्वत सुख ते श्रेयस्कर म्हणतात. श्रेयस आहे ते. आणि प्रेयस असे दोन विभाग जीवनाचे दाखवले, आणि त्याला सांगितलं हे प्रेयस जे आहे ना हे तुझ्या काही कामाचं नाही. तू फक्त आपली जीवनचर्या व्यवस्थित चालेल, तुझ्या जिवंत आहे तोपर्यंत तुझा देहाचा व्यापार व्यवस्थित चालेल, तोपर्यंत याचा उपयोग कर, फक्त त्याच्यात आसक्त होऊन पडू नको. पण श्रेयस जे आहे, जे तुला या मृत्यूनंतर सुद्धा तुझ्या शाश्वत सुखाची हानी होऊ देणार नाही, असं जे श्रेयस आहे त्याचा तू स्वीकार कर. प्रेयसाचा त्याग आणि श्रेयसाचा स्वीकार हे अत्यंत महत्वाची गोष्ट दुसऱ्या वल्लीमध्ये सांगितलेली आहे. श्रेयस म्हणजे आत्मज्ञान, श्रेयस म्हणजे आत्मा, श्रेयस म्हणजे ब्रह्मवस्तू, श्रेयस म्हणजे परमात्म तत्व. आणि मग आता हे एवढं जरी तात्विक भाग सांगितला तरी पण हे परमात्मा तत्व प्राप्त करून कसं घ्यावं हा प्रश्न शिल्लकच राहते अगदी बिलकुल. आणि म्हणून त्याकडे वळले यमदेव, आणि त्यांनी सांगितलं मी तुला नुसतंच तत्व नाही सांगणार आहे, ते तत्व कसं त्याचा अनुभूती कशी आपल्या हृदयात करून घ्यायची हेही सांगतोय. म्हणून त्यांनी एक विद्या शिकवली त्याला, त्याला ब्रह्मविद्या असं म्हणतात. ही ब्रह्मविद्या आहे या कठोपनिषदामध्ये सांगितलेली, परिपूर्ण आहे सर्व बाजूंनी, अत्यंत परिपूर्ण सांगितलेली आहे. काही त्यामध्ये कमी नाही ठेवलं नचिकेताने. आणि त्यामध्ये थोडक्यात सांगतोय मी, जा गुरुकडे, तुला ही ब्रह्मविद्या ते शिकवतील. मी नाही शिकवणार, कारण मी तुझा गुरु नाही आहे. आत्मतत्वाचा अनुभव करून देण्याचा एकमेव अधिकार फक्त सद्गुरूला आहे. आणि म्हणून नचिकेताला ते सगळं सांगून दिलं. आणि जे कोणी आचार्याकडे जातात ती ती विद्या शिकतात आणि आत्मस्वरूपाचा साक्षात्कार करून घेतात. आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झालं की दोन गोष्टीचं अत्यंत नाश होतो, जे आपण आता उपनिषद शब्दामध्ये बघितलं. त्याच्यामध्ये हर्ष आणि शोक याचा नाश होतो, किंवा अहम आणि ममचा नाश होतो. संसार बीजाचा पूर्ण नाश होऊन जातो. संसार बीजाचा नाश झाला की क्षणभंगूर सुख भोगण्याच्या वासना संपून जातात, आणि शाश्वत सुखामध्ये हा जीव नेहमी विलसत पडलेला असतो. शाश्वत कशाला जाईल तो? शाश्वत सुख मिळाल्यानंतर सुख प्राप्तीची इच्छासाठी बाहेर हिंडायची काही गरज आहे का? आत्मानाम चेत विजानीयात,
अयम अस्मि इति पुरुषः किमिच्छन कस्य कामाय शरीरमनुसंज्वरेत. बृहदारण्यक सांगते. आपला तृप्तिदीप याने सुरू होतो पंचदशीतला. आत्मानं चेत विजयाने, ज्याने आत्म्याला एकदा जाणून घेतलं, अयम अस्मि इति पुरुषा, तो आत्मा जो आहे ना, तो हाच माझ्या हृदयामध्ये असलेला पुरुष आणि आत्मा हा एकच आहे. मग किमीच्छन, कोणत्या इच्छा धरून शरीर मनुसंजरे, शरीर प्राप्तीच्या इच्छा निर्माण होईल त्याच्या अंतकरण होणारच नाही. आणि म्हणून ते त्याला चांगलं समजून सांगितलं. आणि तू आता याच्यासाठी एक तुला सोपा उपाय सुद्धा सांगतो. फार महत्वाचा आहे ही श्रुती, तेवढी मी म्हणून दाखवतोच तुम्हाला. ही द्वितीय वल्लीमध्ये आलेली आहे आणि त्याचा नंबर आहे 1-2-15. नंबरही सांगतो. सर्वे वेदा यत पदम आमनंती तपांसी सर्वाणि यद वदंती यदि छंतो ब्रह्मचर्यं चरंती तत्ते पदम संग्रहेण ब्रवीमि ओम इति एतत्. ह्याच्याबद्दल जर विचार करतो म्हटलं तर पुढचे 2 तास लागतात आपल्याला, इतक्या त्या श्रुतीमध्ये गंभीर अर्थ भरलेला आहे. सर्वे वेदा यत पदम आमनंती, सगळे वेद बरं का. काय आहे कठोपनिषदाला महत्व आलं आहे, विवेकानंद स्वामीला काढले, सर्व वेदाचं सार आलेलं आहे याच्यात. सर्वे वेदा यत पदम आमनंती, त्या पदाच्या प्राप्तीची इच्छा करतात सगळे वेद. तपांसी सर्वांनी यत वदंती, सगळे तप ज्याच्या प्राप्तीसाठीच केले जातात. यद इच्छंतो ब्रह्मचर्यं चरंती, ब्रह्मचर्य नावाचा व्रत ज्याच्या प्राप्तीसाठी केल्या जाते. तत्ते पदम, ते पद तुला संग्रहेण ब्रवीमि, थोडक्यात सांगतो नचिकेता. हे काय आहे? ओम इति एतत्, ते ओम आहे. त्याला एक आलंबन देऊन दिलं आहे. ओम नावाच्या आलंबनाने तू त्या पदापर्यंत, एतत् आलंबनम श्रेष्ठम, एतत् आलंबनम परम, एतत् आलंबनम ज्ञात्वा ब्रह्मलोके मह्यते. जाशील ब्रह्मलोकात. मी फारशा तपशिलात जात नाही, मुद्दा सांगतो की ओम नावाच्या आलंबनाने त्याला तू या विद्येपर्यंत जाऊन पोहोचू शकशील आणि तुला ते ब्रह्मपद प्राप्त होतील. तिथे तुला कळेल की जीवाचा मृत्यू झाल्यानंतर काय शिल्लक राहतं. तिथे तुला कळेल. काही म्हणतात राहत नाही, काही म्हणतात राहते. तिथे काय राहते ते तुला कळेल. खरं म्हणजे त्या पदाबद्दल वेद सुद्धा काही बोलू शकत नाही, असं ते पद आहे. 1000 फणी असलेला शेषनाग ज्याचं वर्णन करून थकला, त्याच्या जिभा झडल्या असं माऊली म्हणते. त्याच्या जिभा तुटल्या तरी त्या पदाचं वर्णन होऊ शकत नाही, असं ते पद आहे. ते मी तुला काय थोडक्यात सांगू, पण तरी त्या पदाला प्राप्त करून घेण्यासाठी जे अत्यंत श्रेष्ठ आलंबन आहे ते तुला आलंबन. एतत् आलंबनम श्रेष्ठम, एतत् आलंबनम परम. श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ आहे असो. हे असं त्याला सांगितलं आणि त्याला या वल्लीमध्ये हे अत्यंत महत्वाचं पद आलेलं आहे. एक मुद्दा या संबंधी सांगतो आणि पुढे जातो, आपल्याला पुढचे पूर्ण करायचं आहे. सर्वे वेदा यत पदम आमनंती, याच्यामध्ये एक सूर आहे. सगळे वेद ज्या पदाच्या साठी पूर्ण प्रयत्नशील आहे प्राप्त करून घेण्यासाठी, सगळे वेद. आणि ते ओम हे आहे. ओम हे पद आहे ते. याचा अर्थ काय आहे? ओम हे नाम आहे. ओम त्या परब्रह्माचं सोपाधिक आणि निरुपाधिक नाव आहे. दोन्ही नाव आहे. विशेष म्हणजे परब्रह्माने आपल्याला प्रकट करून घेण्यासाठी आपलं निरुपाधिक नाव सुद्धा ओमच ठेवलेलं आहे आणि सोपाधिक सुद्धा ओम. सोपाधिक ओम म्हणजे हे ब्रह्मांड. ओम पासूनच हे सगळी सृष्टी निर्माण झाली, असं हे सर्वाधाम ओंकार नावाची जी एक थिअरी आहे, ती थिअरी आपल्याला सांगते. सगळे वेदही तिथून निर्माण झाले वगैरे वगैरे आहे. ते मोठा विषय आहे तो. पण निर्गुण ब्रह्माचं नावही ओमच आहे. म्हणून ओमचं आलंबन जर आपण ते दोर धरली तर आपण दोन्ही सोपाधिक आणि निरुपाधिक ब्रह्माला प्राप्त करून घेऊ शकतो. आणि म्हणून ते बरं हे नाम आहे. मग याचा अर्थ काय होते बघा. थोडस भक्तियोगाकडे बोललं तर आपल्याला सांगतो, भक्तियोगामध्ये सर्वश्रेष्ठ भक्ती कोणती आहे? नामस्मरण भक्ती. कारण यस्य स्मरण मात्रेनं जन्म संसार बंधनात विमुच्यते आहे ना विष्णू सहस्रनामाची सुरुवात. यस्य स्मरण मात्रेनं, ज्याच्या नुसत्या नावाचं स्मरण केलेलं असतं, जन्म संसार बंधन म्हणजे जन्म मृत्यूचं बंधनातून आपण मुक्त होतो. थोडक्यात म्हणजे भक्तीचा सुद्धा अप्रत्यक्ष उल्लेख या उपनिषदामध्ये, या श्रुतीमध्ये आलेला आहे.
शंकराचार्यांनी फार सुंदर भाष्य लिहिलेलं आहे, बरं आहे ते वाचून घ्या सगळ्यांनी. एवढंच सांगतो फक्त. तिसऱ्या वल्लीकडे वळू आपण. तिसऱ्या वल्लीकडे ह्या संसारामध्ये अविद्या अविद्या नावाचं तत्वाने खूप थैमान घातलेलं आहे. जसं सांगतो म्हणजे अविद्या म्हणजे अज्ञान, अविद्या म्हणजे व्यष्टी अज्ञान म्हणतात त्याला, शास्त्रीय शब्द जो आहे. प्रत्येक देहधारी जीवांच्या अंतःकरणामध्ये जे जन्मताच आपल्या बरोबर आलेलं आहे त्याला अनादि अज्ञान असं म्हणतात. मानवी देहातही आहे, सगळ्याच देहात आहे. ते अज्ञान जे आहे त्याला अविद्या म्हणतात. आणि ब्रह्मांडामध्ये माया, मायेचेच दोन भाग आहे, लक्षात ठेवायचं. मायेचे जे दोन भाग आहे, किंवा आपण अज्ञानाचे दोन भाग समजू. आपण अज्ञानाचे दोन भाग आहे, एक आहे माया आणि दुसरी आहे अविद्या. माया समष्टीबद्दल म्हणजे ब्रह्मांडाबद्दल माया म्हटले जाते, आणि व्यक्तीचा ज्यावेळेस उल्लेख येतो त्यावेळेस त्याच्याबद्दल अविद्या म्हटली जाते. ही अविद्या आणि ब्रह्म प्राप्त करून देण्याने ब्रह्मविद्या, ह्याच्यामध्ये काय फरक आहे तो याच्यामध्ये दिलेला आहे, फार सुंदर दिलेला आहे. श्रुतीचा उल्लेख करतो की आपलं जीवन कसं आपण काय म्हणतात त्याला वरते घालू. फार इंद्रिय आणि हयानावर विषयांस्तेषु गोचरात आत्मेंद्रिय मनोयुक्तम भोगते, त्यावर मनीषीना काल्पनिक भोगता निर्माण करून ठेवून दिला आहे. आयुष्यभर आपण त्या काल्पनिक भोगत्याच्या मागे होतो आहे. तो भोगता वास्तविक भोगता नाही, असं या तृतीय वल्लीमध्ये सांगितलेलं आहे. आणि ते यात म्हणजे अत्यंत आत्म्याचं नेमकं स्थान कुठे आहे हे सांगितलं या तृतीय वल्लीमध्ये. आपण हे आजकाल जीपीएस वापरतो ना, तर जे आपलं शेवटचं स्थान आहे ते आपण त्याच्यात बरोबर तो प्रोग्राम टाकला म्हणजे तो तिथे येऊन जातो. तसं कोणाला या मृत्यूलोकावर या ब्रह्मांडात आत्म्याचं स्थान जीपीएसच्या द्वारे जर कळायचं असेल तर हे जीपीएस इथे दिलेलं आहे. श्रुतीच सांगतो फक्त. इंद्रियभ्य परा हर्ता अर्थेभ्यश्च परम मना मनसस्तु परा बुद्धिरात्मा महान परा महत परम अव्यक्तम अव्यक्तात पुरुष परा पुरुषान्न परा किंचित सा काष्ठा सा परागती. संपलं शेवटचं गंतव्य तिथे, सा काष्ठा सा परागती. सुरुवात केलेली आहे इंद्रियांपासून आणि नेऊन ठेवलं परागती, शेवटचं टोक आहे तिथे. अर्थात आपण बघून घ्याल, त्याच्या अर्थामध्ये जायला आपल्याला इतका वेळ नाही आहे. पण या प्रपंचामध्ये आपण इंद्रियांच्या खेळामध्ये जे गुंतून पडलो आहोत, ते गुंतून पडलेलो खेळ काही बाबांना सत्य नाही आहे, त्याच्यामध्ये पडू नका. या इंद्रियांच्या पलीकडे मन आहे, मनाच्या पलीकडे बुद्धी आहे, बुद्धीच्या पलीकडे ते महत्त्व आहे, महत्त्वाच्या पलीकडे अव्यक्त आहे, अव्यक्ताच्या पलीकडे पुरुष आहे, आणि पुरुषांना परा किंचित सा काष्ठा सा परागती. त्याच्या पलीकडे काही नाही, संपली गतीची, गतीची गती संपली तिथे. फार फार महाग आहे ते, सगळ्यांनी त्याचा अभ्यास करावा. चतुर्थ वल्लीमध्ये आपण स्वाभाविकता बहिर्मुख झालेलो आहोत, कारण आपल्याला आपल्या पूर्वजन्माचे कर्मफल भोगायचे आहेत. म्हणून प्रांची खाणी व्यतृण स्वयंभू या श्रुतीने सुरुवात होते. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे बेसिकलीच म्हणजे स्वभावतः आपण परांगमुख आहोत, म्हणजे त्या भगवंताकडे पाठ करून बसलो आहोत. थोडक्यात सांगायचं म्हणजे आत्म्याकडे पाहतच नाही आपण, आणि आत्म्याकडे पाहत नाही म्हणून आत्मा आपल्याला प्राप्त होत नाही, विषयांकडे पाहतो. इंद्रिय आणि हयानावर, हयान म्हणजे घोडे, या इंद्रिय रूपी घोड्यावर बसून या विषयांस्तेषु गोचरा, आणि विषयाच्या जंगलामध्ये फिरून राहिलो आयुष्यभर आपण. कुठे त्या आत्म्याचं आपल्याला हे आहे. आत्म्याची जर आपण आत्महत्या केलेली आहे हो. ईशावास्यमध्ये एकीच आत्म हनो जना, हा ईशावास्य झालं असेल तर आपल्याला त्याचा अर्थ माहित आहे. थोडक्यात म्हणजे या वल्लीमध्ये फार आत्म्याचं प्रत्यक्ष अगदी लोकेशन म्हणतात ना, ते तिथे दिलेलं आहे. आणि या चतुर्थ वल्लीमध्ये आपल्या हृदयामध्ये अंगुष्ठ मात्र पुरुषो सदा जनानाम हृदय सन्निविष्ट, हे शेवटची आहे श्रुती. बरं, पण याच्या दोन श्रुती अगोदर आलेल्या आहे चतुर्थ वल्लीमध्ये, त्याच्या संबंधित दिलेला आहे. तो आत्मा, आत्मा नावाचं जे तत्व जे आहे, जे या ब्रह्मांडाला व्यापून आहे, ते तुमच्या आमच्या हृदयात आहे. परमे व्योमन, परमे व्योमन निहितम गुहायाम परमे व्योमन, असं तैत्तिरीय उपनिषद त्यामध्ये सांगते. गुहा म्हणजे बुद्धी, त्याच्यामध्ये त्या हृदयाकाशात, व्योम म्हणजे आकाश, हृदयाकाशामध्ये हे आत्मतत्व आहे, प्रत्येकाच्या हृदय आहे. ईश्वर सर्व भूतानाम गीतेने ट्रान्सलेशन करून सांगितलं त्याचं आलेलं आहे त्याच्यात. आणि म्हणून मूलभूत जो प्रश्न विचारला किंवा मृत्यूनंतर काय आहे, त्याचं उत्तर पंचम वल्लीमध्ये येते. एक 5 मिनिटं घेतो मी सगळ्यांचे, फक्त बस संपतेच आपलं आहे. यथा प्रज्ञम संभव, असे एक शास्त्रवचन आहे. या सिद्धांतानुसार
यथा प्रज्ञम संभवाव. संभव म्हणजे पुन्हा निर्मिती होते. आपली मृत्यू काळी जशी बुद्धी येते त्याप्रमाणे आपल्याला हे होते. आणि ज्याला ज्ञान झालं त्याला इथे न तस्य प्राणा उत्क्रामंती, त्याच्या प्राणाचं उत्क्रमण होणार नाही, तो ब्रह्मामध्ये विलीन होऊन जातो. आणि 6व्या वल्लीमध्ये, शेवटच्या वल्लीमध्ये, ते तत्व ब्रह्मरूप आहे. तदेव शुक्रम तम विद्धी, ते शुक्र आहे, तम विधी तत् अमृतम तत् वेद्यव्यम, त्याचाच वेद घ्या, ते अमृत स्वरूप आहे असं सांगितलेलं आहे. असं हे अमृत स्वरूप परमात्मा तत्व सांगून याच्यामध्ये योगाचा एक उल्लेख आला आहे. योगाचाही उल्लेख आहे. शतांचे एका ते हृदयस्य नाट्यास, ते जे आहे त्याच्यामध्ये योगशास्त्राचाही उल्लेख करून दिलेला आहे. आणि संसार वृक्षाचं वर्णनही यामध्ये आलेलं आहे. असं हे सगळं अत्यंत परिपूर्ण असलेलं उपनिषद जे आहे ते उपनिषद आपण अभ्यासासाठी घेतलेलं आहे. फार आनंदाची गोष्ट आहे खरं म्हणजे. आणि का आपल्याला आता लक्षात आलं असेल की संपूर्ण वेदांचं सार याच्यापेक्षा आणखी काहीच नाही आहे. वेदांना याच्या पलीकडे काहीच सांगायचं नाही. वेदांना ते आत्मतत्वाचाच उल्लेख करून द्या. जीवो ब्रह्मैव नापरा, आपण ते सगळं आत्मतत्व आहोत. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मच आहे. ह्या अनुभूतीवर दृढ होणे हे जीवनाचं ध्येय आहे. तद ब्रह्म निष्कलम अहम नच भूत संग्रह, मी शरीर नाही, मी ते ब्रह्मरूप असलेला आत्मा आहे, असं या उपनिषदाच्या अभ्यासाने समजून घ्यायचं आहे. आणि मला असं वाटते की हे अत्यंत मार्मिक असलेलं उपनिषद आपल्याला डॉक्टर साहेब छान रीतीने समजून सांगतील. सद्गुरूची कृपा आहे, त्यांची वाणी छान पवित्र आहे, शुद्ध आहे. स्वतःच्या संकल्पना त्यांच्या उपनिषदांबद्दल स्पष्ट झालेल्या आहेत. आणि म्हणून ते उपनिषद आपण सगळ्यांनी अभ्यास करावं. मी थोडस प्रस्तावना आणि उपनिषदाच्या सार रूपाला स्पर्श केलेला आहे. सार रूपाने, काही असं कोणत्या श्रुतीमध्ये गेलेलो नाही. त्याच्यामध्ये फक्त एका श्रुतीचा उल्लेख करून मी थांबतो इथे आता. या उपनिषदामध्ये आपल्याला आपली श्रद्धा प्रबळ करण्यासाठी परमेश्वर कसा आहे त्याच्याबद्दल, अस्तित्व उपलब्धव्य तत्व भावेन प्रसिद्धी, ही श्रुती येणार आहे तुमच्या अभ्यासामध्ये. परमात्मा फक्त अस्तित्व आहे. नैव वाचा न मनसा प्राप्तुम शक्यो न चक्षुषा अस्थिती ब्रोतोन्यत्र कथम तदुपलभ्यते, ही श्रुती आहे. ह्यामध्ये फार मार्मिक हे आहे की परमेश्वर परमेश्वर म्हणून कुठल्याच प्रकारच्या आपले जो अशा साधनाने त्याला शोधून घेण्याचा प्रयत्न करू नका. अस्थिती ब्रोतोन्यत्र, तो आहे यापेक्षा काय बोलू शकणार आहे आपण. कथम तदुपलभ्यते, तो कसा उपलब्ध राहील. त्याच्या अस्तित्वावर श्रद्धा ठेवायची, एवढंच हे उपनिषद फार मार्मिक उपनिषद. त्याच्या अस्तित्वावरची श्रद्धा, अस्तित्व उपलब्धव्य तत्व भावेन चोभयो, अस्तित्व उपलब्धस्य तत्व भाव प्रसिद्धती, या श्रुतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही त्याला आहे म्हणून श्रद्धा करा, त्याचा तत्वभाव तुम्हाला प्रसाद देऊन जाणार आहे. बस यमे वैश वृणुते तेन लभ्यस तसे ईशा आत्मा अभिवृणुतेतम, त्याला आहे म्हणून मान्यता द्या पहिले, परमात्मा आहे बस. कारण नैव वाचान मनसा, वाणी नाही, मन नाही, बुद्धी नाही, कोणतंच इंद्रिय जात नाही, मग ते आहे म्हणून मानण्याशिवाय काय गत्यंतर आहे. किती मार्मिक उल्लेख आहे बघा तुम्ही. आणि इथे श्रद्धा दाखवली आहे, अस्तित्वावरची श्रद्धा. आणि श्रद्धेचे 4 पायरी सांगून थांबतो फक्त. श्रद्धामध्ये हे सांगितलं, श्रद्धा म्हणजे काय हो. श्रद्धा म्हणजे तो परमात्मा आहे, पहिलं पॅरामीटर त्याचं. पहिलं, तो परमात्मा आहे यावर दृढ विश्वास. दुसरं, तो शास्त्रामध्ये सांगितला तसाच आहे, म्हणजे उपनिषदामध्ये सांगितला तसाच तो आहे, दुसरी श्रद्धेची पायरी. तिसरी, तो परमात्मा मला प्राप्त होऊ शकतो. आणि श्रद्धेची सगळ्यात शेवटची प्राप्ती, तो परमात्मा मी स्वतः आहे. अहम ब्रह्मास्मी, ह्या उपनिषदाचं अहम ब्रह्मास्मी हे यजुर्वेदाचं महावाक्य आहे. आणि या महावाक्याचा असा बरोबर अर्थ इतका विस्तृत रीतीने प्रत्येक यजुर्वेदाच्या उपनिषदात आलाय. ते याच्यामध्ये आहे, अस्तित्वावर विश्वास ठेवा, एवढंच सांगताय महावाक्य. ते सांगतो मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी. अशा रीतीने हे अत्यंत मार्मिक उपनिषद, म्हणजे शब्द कमी आहे पण अर्थ खूप गांभीर्याने घेतला तर खूप महान अर्थ त्यामध्ये भरलेला आहे. आपण सगळे अगोदरच या उपनिषदांचा अभ्यास करीत आहात. आपापल्या सद्गुरूला सगळ्यांनी हात जोडून विनंती करावी की या उपनिषदाचा जे अर्थ जो आहे तो आमच्या हृदयामध्ये प्रत्यक्ष अनुभव देईपर्यंत रुजून ठेवचा, त्याचा अनुभव येईपर्यंत. एवढी आपापल्या सद्गुरूंना विनंती करू. आणि एवढी विनंती करून मी प्रस्तावना आणि
उपनिषदाचं थोडक्यात जे सार रूपाने तेवढं संपलं. आता पुढचा जो काही भाग आहे तो आपल्या गुरुपदावर आरूढ असलेले परमपूज्य डॉक्टर लुले हे करतील. त्यांनाही वंदन करतो आणि त्या आत्मतत्वाला वंदन करून मी इथे माझ्या वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल जय जय रघुवीर समर्थ. 2 प्रवचनासहित ही प्रस्तावना इथे संपलेली आहे. उद्यापासून वर्ग रामकृष्ण हरी माऊली. राम रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी काका.